वंचितची 5 उमेदवारांची नवी यादी जाहीर झाली आहे। पुण्यातून वसंत मोरेंना वंचितनं तिकीट दिलेलं आहे। त्यामुळे पुण्यात आता मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यासोबत वसंत मोरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे तिरंगी सामना पुण्यात पाहायला मिळेल। बारामतीत उमेदवार देणार नसल्याची भूमिका वंचितनं घेतली असून बारामतीत वंचित सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वंचितकडून आता वसंत मोरे यांना पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेला आहे। वारंवार आपण जर पाहिलं, जेव्हापासून वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलेला होता तेव्हा वसंत मोरे यांनी अनेक पक्षांच्या नेतृत्वांशी भेट घेतलेली होती, चर्चा केलेली होती। काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीकरता देखील वसंत मोरे मुंबईत दाखल झालेले होते। आता वसंत मोरे यांना तिकीट दिल्यानंतर वसंत मोरे यांनी आता या सगळ्या संदर्भात सोशल मीडियावर देखील ट्वीट केल्याचं पाहायला मिळतंय। विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावंच लागेल, मार्ग बदलावा लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकाल, असं आता वसंत मोरे यांनी स्टेटस ठेवलेलं आहे। वंचितची 5 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि यात वसंत मोरे यांना आता पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे हे कोणत्या पक्षात जाणार या संदर्भात चर्चा सुरू होती। याविषयी बोलण्याकरता स्वतः वसंत मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा, उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे। हो, पण स्टेटस बद्दल फार सध्या चर्चा होतीये। तुम्ही जे स्टेटस ठेवलंय, रिस्क ही घ्यावीच लागते। काय म्हणताय? आयुष्यामध्ये रिस्क शिवाय दुसरं काय आहे? रिस्क घेतल्याशिवाय जमणार नाही ना। मोरे साहेब, पण या सगळ्या संदर्भात चर्चा होत असताना एकीकडे उमेदवारी जाहीर केलेली असताना आता पक्षप्रवेश कधी? गुरुवारी पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। 2 दिवसामध्ये होईल, 2 दिवसामध्ये होईल, 2 दिवसामध्ये होईल। आता मला सध्या फक्त आत्ताच मला जस्ट फोन आलाय की माझी उमेदवारी जाहीर झाली म्हणून। ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांबरोबर तुम्ही चर्चा केलेली होती, मुंबई गाठलेली होती, त्यावेळी या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं? नाही 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 नाही, शिक्कामोर्तब आज झालं। काय म्हणताय? आज झालं, आज। अगदी, पण नेमकी काय तेव्हा चर्चा झालेली होती? काही संकेत मिळालेले का? हा, मी त्या दिवशी बोलणं झालं माझं। मला त्या दिवशी मी फक्त सांगितलं होतं की मला 1-2 दिवस विचारासाठी, मी 2 दिवसांनी सांगतो आणि आज त्यांना उपरून सांगितलं। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।